मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये अर्णवचा बर्थडेचं सेलिब्रेशन पार्टी असते. तिथे आता लावण्या आणि वल्लरी यांचा असा प्लॅन ठरलेला आहे की ईश्वरीसुद्धा आज इथे पार्टीला येणार आहे, तेव्हा आपण तिला ड्रिंक पाजायचं, जेणेकरून ती ह्या अर्णवच्या वाढदिवसाला गोंधळ घालेल आणि चार चौघांमध्ये अर्णवला समजून जाईल की ईश्वरी ही दारू पिते आणि तिने जो धिंगाणा केला त्यामुळे त्याच्या वाढदिवसावर पण पाणी फिरेल आणि आपला प्लॅन सक्सेस होईल. कारण अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल जागा राहणार नाही आणि तो एक प्रकारे तिचा तिरस्कार करू लागेल. कारण त्याचे VIP गेस्टसुद्धा इथे येणार आहे. त्यांच्यासमोर तमाशा झाल्यावर हा वाढदिवस कुठच्या कुठे जाईल आणि आपलासुद्धा प्लॅन सक्सेस होईल असं त्यांनी मनापासून ठरवलेलं असतं. आणि मग आता वरतून असा अर्णव पायऱ्या उतरून खाली येत असतो. इथे केकसुद्धा आणून ठेवलेला असतो. सगळेजण आता अर्णवची वाट पाहत असतात. त्याच वेळेला वल्लरी आणि लावण्या ट्रे घेऊन येतात आणि ईश्वरीला ते ड्रिंकचं मग तिच्या हातामध्ये ठेवतात आणि तिला सांगतात की तू आत्ताच आली तर हे ड्रिंक घे, तुला थोडं बरं वाटेल. आणि मग आता ती ड्रिंक पिणार असते. त्याच वेळेला अर्णवची एंट्री पाहून ती भानच हरपून जाते आणि तो ग्लास ती हातामध्येच ठेवते. तिने काही ते ड्रिंक पिलेलंच नसतं. आता अचानक लावण्या तिच्याकडेच पाहत असते, कारण तिला असं वाटतं की ईश्वरी कधी एकदाचं ते ड्रिंक घेते आणि माझं प्लॅन सक्सेस होते. पण ईश्वरीसुद्धा ते ड्रिंक घेतच नसते आणि त्यामुळे वल्लरीसुद्धा वाट पाहून असते की कधी पिते, हिला का इतका वेळ लागतोय. कारण अर्णव आलेला असतो आणि सगळेजण अर्णवला आल्याबरोबर विश करू लागतात. बर्थडेचं सेलिब्रेशनचं कौतुक करत असतात की खूप छान असं डेकोरेशन असतं, सगळं काही इन्व्हाइट केलेले लोक तिथे आलेले असतात आणि एक वेगळा जल्लोष असतो हॅपी बर्थडेचा. आणि तिथे ही वल्लरी आणि लावण्य ईश्वरीच्या मागे लागलेले असतात की तिने कसंही करून तो ग्लास प्यावा आणि आपलं काम पूर्ण, असं त्यांना मनापासून वाटत असतं. तर मग आता अर्णव आल्याबरोबर आजी उठतात आणि अर्णवला विश करतात. आता सगळेच लोक एक एक उठून अर्णवला विश करत असतात. अर्णव सगळ्यांना ऑब्झर्व करत असतो. त्याच वेळेला लावण्या वल्लरी तिथे जातात आणि अर्णवच्या बाजूलाच उभ्या राहतात. तर इकडे आता ईश्वरीला अचानक फोन वाजतो आणि इकडे खूप गोंधळ असल्यामुळे नम्रता म्हणते की अगं बाबांचा कॉल आहे, चल ना आपण बाजूला जाऊन बोलूया. आणि म्हणून त्या दोघी आता जरा साईडला जातात. आता लावण्य आणि वल्लरी त्यांच्या मागेच तिकडे लपून पाहण्यासाठी येतात की आता तरी ही ड्रिंक पिईल का, हे त्यांना पाहायचं असतं. पण जेव्हा ते येतात ना तेव्हा नम्रता ही फोनवर बोलत असते ईश्वरी, आणि ही ईश्वरीचा ग्लास हा रिकामा झालेला असतो. आता त्यांना असं वाटतं की ईश्वरीने ते ड्रिंक पिलंय. आता ते दोघे एकमेकीकडे पाहून एकमेकींना टाळी देतात, हसत असतात आणि म्हणतात की आता प्लॅन झालाय असं समजायचं. आणि मग त्या दोघी निघून जातात. तर इकडे आता ईश्वरी तिच्या बाबांबरोबर बोलत असते की बाबा, नम्रता आणि आम्ही ना अर्णव सरांच्या वाढदिवसाला आलोय. आम्हाला काल इन्व्हाइट केलं होतं म्हणून आम्ही वाढदिवसासाठी आलोय आणि आम्हाला घरी यायला उशीर होईल. तेव्हा बाबा असं ठीक आहे म्हणतात, पण काही आवाज व्यवस्थित न आल्यामुळे ईश्वरी म्हणते की बाबा, मी तुमच्याशी घरी आल्यावर बोलू का, मला ना तुमचा आवाजच येत नाही. मग त्यांचे बाबा म्हणतात की ठीक आहे. मग आता ईश्वरी फोन ठेवून देते आणि त्याच वेळेला एक किस्सा झालेला असतो. म्हणून नम्रता म्हणते की ताई अगं कशी आहे तू, थांब तुला घरी जाऊनच बघते. तर आता पुढे असं होतं की अर्णवला सगळे विश करतात आणि मग मामा मध्ये उभं राहतात आणि म्हणतात की आता सगळ्यांनीकडे लक्ष द्या, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता एकदम समोर आलेला आहे. म्हणजे आता अर्णव केक कापणार आहे आणि आपण सगळे त्याच्या नावाचा गजर, असं म्हणून सगळे आता जल्लोष व्यक्त करत अर्णव आता केक कापतो. आणि मग आजी लगेच पुढे होतात. आजी खूपच आज मजा घेत असतात, कारण पहिल्यांदा माझ्या नातवाचा वाढदिवस असा खूप छान असा सेलिब्रेट होत असतो, त्यामुळे त्या खूप कौतुकही करत असतात. पण आता ईश्वरी जी काही वाढदिवसाला आली आहे ते त्यांना खटकत असतं. त्या म्हणतात की मला शक्य होईल तितकं मी अर्णवला ईश्वरीपासून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण आजसुद्धा ही इथे नव्हतं यायला पाहिजे. तेव्हा अंजलीने आजींची समजूत घातलेली असते की आजी हे बघा, किती झालं तरी ती अर्णव सरांचीच, म्हणजेच आपल्या भावाची, आपल्या अर्णवची एक एम्प्लॉई आहे. तिने आपल्या ऑफिसमध्ये काम केलेलं असताना आपण तिला असं टाळू नाही शकत. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की ती अर्णवच्या आसपास आहे, ती तर लांब आहे ना, ती कुठे अर्णवच्या बाजूला उभी आहे, येऊ द्या ना. म्हणून आता समजूत घातल्यावर आजी जरा गप्पच असतात. पण आता पुढे अर्णव केक कापतो आणि सगळेजण त्याला विश करून एक एक घास भरवत असतात. मग अर्णव पण मामांना, नंतर अंजलीला, मग आजीला आणि आता सगळ्यांनाच तो आता केक भरवत असतो. त्याच वेळेला तर ईश्वरी आणि नम्रता तिथे उभ्या असतात बाजूला आणि मग आकाश त्यांना म्हणतो की तुम्ही सरांना केक नाही देणार का. तेव्हा आता अर्णवसुद्धा ईश्वरीकडे पाहू लागतो, कारण त्याची एक गोष्ट लक्षात येते की मी सगळ्यांना केक भरवला, सगळ्यांनी मला केक भरवला, पण ईश्वरी मागेच राहून गेली आणि त्याला असं वाटत असतं की ईश्वरीने समोर यावं, मला केक भरवावा. पण आता सगळ्यांबरोबर म्हणजे सगळ्यांमध्ये तिला जरा गिल्टी वाटत असतं ती. आणि मग आता अर्णव जोरात तिला आवाज देतो आणि म्हणतो की ये मला केक भरव. तेव्हा आता लावण्याचा खूप तिळपापड होतो की हा एवढ्या सगळ्या इम्पॉर्टंट लोकांमध्ये ह्या थर्ड क्लास मुलीला का भाव देतोय. मग आकाश म्हणतो की जा ना, पण ईश्वरी म्हणते की नाही मी थोड्या वेळाने जाते. ती लाजत असते आणि ॲक्च्युली तिने जे गिफ्ट आणलेलं असतं ना त्यामुळे सुद्धा तिला थोडंसं
असं वेगळंच फील होत असतं की कसं काय मी हे गिफ्ट सरांना देऊ. तर पुढे पाहूयात की ते गिफ्ट काय आहे. पण आता अर्णव तिला बोलवतो आणि मग आता ईश्वरी ही एक पीस उचलते आणि अर्णवला भरवते. त्यानंतर अर्णव पण तिला केक भरवतो आणि ह्या दोघांना असं पाहून सगळ्यांना चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. पण लावण्य आणि वल्लरीचा मात्र तोंडावर 12 वाजलेले असतात. त्यांना काही हे चांगलं वाटत नसतं. तर पुढे आता लगेच सगळ्यांचं फोटोशूट चालू असतं आणि मग त्यानंतर वेळ असते ती सगळ्यांनी गिफ्ट देण्याची. मग आता लावण्या खूप असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट घेऊन आलेले असते आणि ते गिफ्ट ती अर्णवच्या हातावर ठेवते आणि म्हणते की अर्णव हे तुझ्यासाठी. मग अर्णव ते गिफ्ट उघडत असतो आणि बघायला लागतो. तर ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे असं वल्लरी लावण्याच्या बाजूने अर्णवला सांगत असते. मग अर्णव म्हणतो हो का, खूप एक्सपेन्सिव्ह आहे का. म्हणून आता तो उघडून पाहतो तर त्याच्यामध्ये पूर्ण सेटच असतो असा जेंट्सचा आणि खूप छान असतो तो. पण अर्णव ते एक्सपेन्सिव्ह गिफ्ट बघत असतो आणि तिला उलट म्हणतो की लावण्या तुला काय गरज होती एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणायची. मी तुला म्हणालं होतं का मला गिफ्ट हवं आहे असं, तरीसुद्धा तू काय घेऊन आलीस. त्यावर लावण्य म्हणते की असं कसं, माझ्यासाठी तू किती स्पेशल आहे, मग स्पेशल व्यक्तीला गिफ्ट नको का. त्याचबरोबर आता लगेच लावण्य म्हणते की तुला माझं गिफ्ट आवडलं ना. अर्णव म्हणतो हो. मग आता लावण्य म्हणते की ईश्वरी अगं तू काय हात रिकामे ठेवूनच अशीच आली आहेस का वाढदिवसाला, अर्णवसाठी काही गिफ्ट नाही आणलंस का. तेव्हा तिला बघायचं असतं की नक्की ईश्वरीने गिफ्ट आणले की नाही. मग ईश्वरी म्हणते मी गिफ्ट आणलंय पण मी ते नंतर देणार आहे. त्याच वेळेला आकाश पुन्हा म्हणतो की अगं ईश्वरी, अगं तू नक्की काय गिफ्ट आणले ते सगळ्यांना दाखव तरी, दाखव ना काय आणलंय तू. नंतर का, नंतर सगळे निघून जातील, मग तुझं गिफ्ट कोणीच पाहू शकणार नाही. असं काय स्पेशल आणलंय की आम्हाला दाखवायचं नाहीये. आता आकाशच्या अशा बोलण्यावर ईश्वरी म्हणते की असंच, पण मला नव्हतं दाखवायचं कोणाला. मग अर्णव म्हणतो अगं ईश्वरी ये ना पुढे, इकडे ये, मला दाखव तुझं गिफ्ट, मला आत्ताच बघायचं, दाखव बरं. मग आता सगळेजण फोर्स केल्यावर ईश्वरी पुढे जाते आणि तिच्या बॅगेमधून ती अर्णवच्या आईची ज्या काही साड्या असतात त्यांच्यापासून शिवलेली ती गोधडी वरती काढते. आता ती गोधडी हळूहळू काढत असते आणि तिला खूपच लाजल्यासारखं होतं. तिला असं एक क्षण वाटत असते की हा इतका राजबिंडा माझा बॉस खूप श्रीमंत घराण्यातला, याला ह्या गोधडीची किंमत कळणार नाही, हा उलट मला वेड्यात काढेल, याला नाही आवडणार हे गिफ्ट. आणि म्हणून तिच्या मनात निगेटिव्हिटी असतानाच अर्णव ती गोधडी पाहतो आणि म्हणतो की हे काय, आणि तिच्यावर सगळेजण हसू लागतात. तेव्हा ती सांगते की अर्णव सर मला माफ करा, पण मी तुमच्यासाठी ही गोष्ट सुचवली की तुमच्या आईच्या ज्या काही साड्या होत्या त्या मी घरी घेऊन गेले होते आणि त्या साड्यांपासून मी ही गोधडी शिवली आहे. ही फक्त गोधडी असेल हो नावाला, पण याच्यात लाखमोलाचं प्रेम आहे, तुमच्या आईच्या मायेची ऊब आहे. तुम्हाला हे पटेल की नाही माहिती नाही, पण मला तरी माझ्या आईबद्दल खूपच माझ्या मनात व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामुळेच मी ठरवलं की तुमची ही आई तुम्हाला सोडून गेली, मग तुमच्या आईची जी काही ऊब आहे मायेची ती कायम तुमच्यासोबत असावी, आणि म्हणून मी गोधडी शिवली. तेव्हा तिचं बोलणं ऐकून अर्णव खूप भावुक होतो. तो म्हणतो की माझ्या आईच्या साड्यांची गोधडी, आणि मग तो असं घेतो, त्याची घडी मोडतो आणि अंगावर पांघरतो आणि डोळे बंद करून त्याच्या आईला आठवत असतो. त्यालाच खूपच आनंद झालेला असतो आणि इथे लावण्याचा मात्र खूपच संताप झालेला असतो की अर्णवने ही गोधडी अंगाला का लपटली. आणि त्याच्या आईला तो आठवत असतो की कशा प्रकारे लहानपणी आई मला तिच्या मांडीवर खेळवायची, मला भरवायची. आज ती आई माझ्या जवळ नाहीये, पण ह्याच गोधडीवर माझी आई मला झोपवायची आणि थापडायची. त्याला खूप काही आठवत असतं लहानपणीचं आणि मग त्याचे डोळे जरा भरून येतात. त्याला आज वाढदिवसाच्या दिवशी असं गिफ्ट मिळाल्यामुळे तो खूपच खुश असतो. ते आनंदाश्रू असतात. आणि मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी तुला कसं काय सुचलं का हे गिफ्ट द्यायचं. मला हे गिफ्ट पाहून माझ्या आईची आठवण झाली. आज माझ्या वाढदिवसाला माझी आई आली असं मला भास होतोय. त्यामुळे ईश्वरी थँक्यू. खरंच तू मला हे गिफ्ट देऊन माझ्या आईला जागा केलंस आणि मला सुद्धा माझ्या भावना व्यक्त करता आल्या सगळ्यांसमोर. माझी आई खूप काही होती माझ्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच असते, पण माझ्या आईची आठवण मला आज ह्या गोधडीमधून मिळाली. मला खरंच माझी आई माझ्याजवळ असल्याचा भास होतोय. आणि मग आता त्या ईश्वरीचं केलेलं कौतुक पाहून वल्लरी आणि लावण्याचा खूप संताप होतो. एकतर त्यांना असं वाटलेलं असतं की ईश्वरीने ड्रिंक घेतलं असेल, तेव्हा आता तिला ते ड्रिंकची नशा चढल्यावरती काहीच्या काही गोंधळ घालेल आणि ह्या वाढदिवसावर पाणी फिरेल. पण तसं काहीच झालेलं नसतं प्रेक्षकांनो. तर मागे असं झालेलं असतं की जेव्हा ईश्वरीच्या वडिलांचा कॉल आलेला असतो तेव्हा ती साईडला जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच चुकून त्या ग्लासला धक्का लागतो आणि ते कोल्ड्रिंक्स म्हणजेच ते अल्कोहोल खाली पडलेलं असल्यामुळेच ईश्वरीने ते पिलंच नव्हतं. आणि इकडे लावण्याचा असा गैरसमज झालेला असतो की ईश्वरीला दिलेलं ड्रिंक तिने पिलंय, तर मग नशा का चढली नाहीये तिला, ती असा गोंधळ का घालत नाहीये, काही बडबड का करत नाहीये, तिला नशा चढलीच नाहीये का, की तिने ते घेतलंच नाहीये. असे वेगवेगळे प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतानाच इकडं आता अर्णवने ते गिफ्ट ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि त्याने लावण्याचं गिफ्ट कुठेतरी बाजूला सरकवून दिलेलं असतं. त्यामुळे लावण्याला खूपच संताप होतो. आणि मग आता ईश्वरीचं कौतुक चालू असतं तिथे आणि आजीसुद्धा आज ईश्वरीच्या बाजूने कुठेतरी त्यांना सुद्धा आता भावना व्यक्त झालेल्या असतात की ईश्वरी ही मुलगी फार वेगळी आहे, हिचं गिफ्ट माझ्या नातवाला इतकं खुश करेल, खरंच पहिल्यांदाच घडते असं सुद्धा त्या कौतुक करायला लागतात. तर पुढे आता लावण्य संतापते आणि निघून जाते. तिच्या मागे वल्लरी येते आणि म्हणते की लावण्या
अगं इतक्या लवकर हरलीस का? थांब ना, तुला कसलं इतकी घाई आहे गं? तेव्हा आता काय राहिले काय? आता तर मी त्या ऐश्वर्याला सोडणारच नाही. आता माझी खरी लावण्य मनातली मी जागीच करते. आता दाखवतेच ही लावण्य काय चीज आहे ते. आता ना ईश्वरीचा बँडच वाजवते मी, बघ कसा धमाका करते. सगळ्यांसमोर धमाका करते. कारण लावण्याने ड्रिंक केलेलं असतं आणि वाढदिवसामध्ये सगळे पाहुणे, सगळे गेस्ट आलेले असताना आता ही लावण्य असं म्हणते की वल्लरी आत्या बस झालं, आता मी गोंधळ घालणार. ह्या वाढदिवसावरती मी आता विघ्न आणणार. असं म्हणून ती जायला लागते तर आता वल्लरी जोरात चिडतात आणि म्हणतात की थांब, कुठे निघालीस? पण काही आता लावण्य ऐकायलाच तयार नसते. तेव्हा आता वल्लरी तिचा हात पकडतात आणि तिच्या तोंडात समोर करून एक जोरात कानाखाली वाजवतात. तेव्हा आता लावण्य शुद्धीवरच येते आणि म्हणते की मला मारलं तुम्ही? तेव्हा त्या दोघींमध्येच आता भांडण व्हायला लागतं. तर प्रेक्षकांना पुढे आता पाहूयात की ईश्वरीचं गिफ्ट आता अर्णवला खूप आवडलेलं असतं, म्हणून अर्णव स्पेशली तिला बाजूला घेऊन जातो आणि बोलत असतो, तेव्हा तुमचं गिफ्ट मला खूप आवडलेलं आहे आणि तुमची आयडिया मला खूप आवडली. आणि दोघंही खूप हसत असतात. तेव्हा आता अर्णवचा इतका आनंदाचा चेहरा पाहून ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही आज खूपच छान दिसताय. तुम्ही खूप आज वेगळ्याच मूडमध्ये आहात. उद्या आता मी इंदोरला जायचं ठरवलंय आणि इंदोरला गेल्यानंतर मला जर तुमची आठवण आली ना, तर तुमचा हा हसरा फेस, ही तुमची स्माईल माझ्या लक्षात राहील आणि मी ही स्माईल माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. असं म्हटल्यावर ती लगेच आता अर्णव म्हणतो की पण कोणत्या नात्याने? तेव्हा आता ईश्वरी एकटक त्याच्याकडे पाहू लागते, कारण तिच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि अर्णवला ते उत्तर ऐकायचं असतं. तेव्हा आता पाहूयात ईश्वरी त्याला काय उत्तर देणार उद्याच्या भागात. त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा तू हिरे माझा मितवा. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांना आपण भेटूया उद्याच्या भागात. तुम्हाला जर कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.